नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी आमच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या मणक्याचे आजार बरे करू शकतात. पण त्यावेळेला बऱ्याच जणांनी अशी रिक्वेस्ट केली होती की त्या ओव्या कोणत्या आहेत आणि त्या कशा म्हणाव्यात याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्ञानेश्वरीतल्या स्तोत्रांची, मंत्रांची किंवा ओव्यांची ज्ञानेश्वरी वाचनातून उत्पन्न होणारे जे विलक्षण दिव्य तरंग असतात ते अनेक रोगांपासून मुक्ती देतात. आणि मुख्य म्हणजे ज्यांना मणक्याचे आजार आहेत, म्हणजेच ज्यांना नीट उठता बसता येत नाही किंवा हालचाल सोसत नाही, अशा प्रकारच्या अनेक मणक्याशी संबंधित रुग्णांसाठी ज्ञानेश्वरीच्या या 5 ओळ्या रामबाण उपाय ठरतात. कोणत्या 5 ओळ्या आहेत मित्रांनो? ज्ञानेश्वरीतील या पहिल्या 5 ओळ्या तुम्हाला एक विशिष्ट पद्धतीने म्हणायच्या आहेत. चला तर बघूया ज्ञानेश्वरीतील ह्या 5 ओळ्या कोणत्या आहेत. नमो विशतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा परापरम प्रमदा विलासिया. नमो संसारतम सूर्या अप्रमिता परमवीर्या तरुणतम तूर्या ललनलीला. नमो जगदखिलपालना मंगलमणिनिधाना सज्जनवन्न चंदना आराध्यलिंगा. नमो चतुरचकोरचंद्रा स्वानुभाव नरेंद्रा श्रुतिसागरसमुद्रा ममंथा. नमो सुभाव भजन भाजना भवेभकुंभभंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया. या आहेत पहिल्या 5 ओव्या. या ओव्या म्हणण्याची एक पद्धत आहे. पहिल्यांदा तुम्हाला या ओव्या तोंडपाठ करायच्या आहेत, दुसऱ्यांदा या ओव्यांचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि शांतपणे म्हणण्याची प्रॅक्टिस करायची आहे. तिसरी पद्धत या ओव्या अगदी हळूवार आणि संथ गतीने म्हणायच्या आहेत. तुम्ही सुरुवातीला रोज 10 ते 15 मिनटं प्रॅक्टिस करू शकता. एकदा या ओव्या तुम्हाला व्यवस्थित म्हणता आल्या आणि तुम्हाला तोंडात बसल्या, मग त्याचा शांतपणे प्रयोग सुरू करायचा आहे. स्वामी सच्चिदानंद या स्तोत्रांमध्ये विज्ञान या पुस्तकात या उपायामुळे अनेक रुग्णांना खूप चांगले अनुभव आले आहेत आणि ते नमूद केले आहेत. तुम्ही तुमचे इतर औषधोपचार चालू ठेवून संपूर्ण श्रद्धेने रोजच्या रोज हा उपाय करू शकता.